नमस्कार मित्रांनो, स्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता पृथ्वी खाली येतो. आपल्या आईच्या फोटोकडे म्हणजे समिताच्या फोटोकडे तो सारखा बघत आहे. युगंधर त्याला जे काही बोललेलं आहे की आता यापुढे आपलं कोणतंही नातं राहिलेलंच नाही आणि तू मला कुठलाही प्रश्न आता या बाबतीत विचारायचा सुद्धा नाही, हे सगळं त्याला आठवतो आणि तो आपल्या आईच्या फोटोकडे सारखा बघत असतो. आईची आठवण त्याला आज येत आहे. युगंधर मात्र जे काही म्हटलेलं असतं की हे वटपौर्णिमेचं व्रत आहे ते मी आनंदीसाठी केलेलं आहे आणि वडाच्या झाडाला फेरे मारताना जेव्हा त्याने युगंधरला बघितलं ते सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि तो आता अगदी शांतपणे उभा असतो. तो काहीतरी म्हणणार तोच लगेच आरती त्याच्या मागून कैरी घेऊन येते आणि कैरी त्याच्या चेहऱ्यासमोर धरते. तेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा आरती त्याला थँक्यू बोलते तुझ्यासाठी. तेव्हा रागानेच मात्र पृथ्वी म्हणतो की काय आहे आणि ही कैरी कशासाठी इथे घेऊन तू काय करतेस. त्यावरती आता आरती म्हणते की अरे मी तुला थँक्यू म्हणते आणि खरंच थँक्यू. तू आनंदीसाठी इतकी धावपळ केलीस आणि तू मेडिकलला गेलात, किती 10 मेडिकलला गेलास, किती धावपळ केलीस आणि तिच्यासाठी शेवटी तू औषध शोधून आणलीस. त्याच्यामुळे आनंदी सुखरूप आहे आणि खरंच त्याबद्दल थँक्यू. तेव्हा मात्र आता लगेच पृथ्वी म्हणतो की तुझ्या डोक्यात ना जरा फॉल्टच आहे. त्यावरती आनंदी म्हणते की 1 मिनिट, अरे मी काय केलेलं आहे आणि ह्या कैरीचं मी काय करू, लोणचं घालू की मुरांबा बनवून. म्हणून आता हा पृथ्वी रागावतो आणि एकतर ते निंबाळकर बोलल्यामुळे एकतर त्यामुळे ऑलरेडी माझं डोकं भनभन करत आहे आणि आता मात्र तू मला ही कैरी आणून देतेस आणि खायला म्हणतेस. त्यावरती आरती म्हणते की हे बघ मी फक्त आणि फक्त तुला थँक्यू बोलत होते. तेव्हा आता पृथ्वी रागाने शटाप असं म्हणतो आणि एकही शब्द बोलू नकोस म्हणून आरतीवर तो ओरडतो आणि हे बघ मी तुझे थँक्यू म्हणण्यासाठी हे सर्व केलेलं नाही. जे काही केलं मी ते आबांसाठी केलं, मी कुणावर उपकार करण्यासाठी केलेलं नाही. म्हणून आता तो आरतीचा अपमान करतो. तर आरतीला राग येतो आणि तुला कळलं असेल हे सर्व. पृथ्वी रागाने मात्र आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता आरती म्हणते नाही तर फूड आडलंय माझं खेटर यासाठी. उपकारांची परत फेड म्हणून मी काहीतरी द्यायला गेले आणि गर्विष्ठ कुठला. त्यानंतर मात्र इकडे सुनीताताई आनंदीताईच्या रूम मध्ये येतात. आनंदी उठलेली असते. सुनीताताई विचारतात की काय झालं आनंदीताई, अहो तुम्ही का उठलात, बरं वाटत नाही का, डोक्याची जखम जास्त फनफन करते का, डॉक्टरनी सांगितलं की जास्त दगदग करायची नाही, ताण वगैरे काही घ्यायचं नाही, फक्त आराम करायचा, झोपा आनंदीताई तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आता आनंदी म्हणते की अहो सुनीताताई काही दुखत नाही, परंतु ह्या बेडवर मात्र मला झोपच लागत नाही हो, हा बेड खूप मऊ आहे. तेव्हा सुनीताताई हसतात आणि म्हणतात की काय झालं आनंदीताई, अहो तुम्हाला बेडवर झोप लागत नाही, हा बेड खूप मऊ आहे आणि ह्या गादीसाठी लोक काय काय करतात आणि तुम्ही पण काही पण झोपा बरं गुपचूप, असं सुनीताताई हसूनच म्हणतात. तेव्हा आनंदी म्हणते की नाही सुनीताताई, आमच्या घरी आम्ही चटईवर झोपायचो आणि इथे आल्यापासून सुद्धा स्वयंपाकघरात मी कशी झोपते हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे खरंच मला अचानक असं मोठ्या बेडवर अवघडल्यासारखं होतं कारण माझ्या शरीराला चटईची सवय झालेली आहे. मला नको वाटतं हे असं झोपणं, एकदम असं गुदमरल्यासारखं होतं. आणि हे बघा सुनीताताई ऐका, आम्ही प्लीज खाली फरचीवर झोपले तर. त्यावरती आता सुनीताताई म्हणतात की नाही अहो हे बघा आनंदीताई असं करू नका, असं बोलू सुद्धा नका आणि फरचीवर झोपण्याचा विचार सुद्धा करू नका. तेव्हा लगेच आता आनंदी ऐकायला तयारच नसते. आनंदी म्हणते की नाही सुनीताताई प्लीज ऐका हो, मी तेथेच किचन मध्ये तुमच्या शेजारी झोपते. तेव्हा सुनीताताई घाबरतच म्हणतात की आनंदीताई अहो तुम्ही का ऐकत नाही, एकतर सकाळी उठल्यानंतर मालक साहेबांना हे समजलं तुम्ही खाली फरचीवर झोपला होता तर थेट ते माझा राजीनामा हातामध्ये देतील आणि मालक साहेबांचा राग तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे तुम्ही का माझ्या पोटावर पाय देतात आणि हे बघा मस्त काही विचार न करता मस्त झोपा बेडवर आणि हळूहळू तुम्हाला नक्कीच झोप लागेल. चला बरं झोपा व्यवस्थित आणि मी तुमच्या अंगावर वगैरे टाकते. आणि सुनीताताई आता झोपायला सांगतात आणि स्वतः मात्र सुनीताताई आता तेथेच खाली फरचीवर झोपतात. त्यानंतर आता युगंधर मात्र दुसऱ्या रूम मध्ये असतो आणि तो शिर्केंना फोन करतो. तर शिर्के म्हणतात की हो मालक साहेब, कापडाचे नवीन डिझाईन आलेले आहेत, मी तुम्हाला पाठवून देतो. तर युगंधर म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही ते चेक करून घ्या आणि एकदा कामाला लागायला मोकळं होईल. तेव्हा युगंधर म्हणतो की ठीक आहे मोबाईलवर पाठवून दे. तर शिर्के म्हणतात की अहो मालक साहेब मोबाईलवर कशाला. आणि आता मात्र लगेच शिर्के म्हणतात की मी तुम्हाला लॅपटॉपवर पाठवून देतो, काही प्रॉब्लेम नाही. तर युगंधर म्हणतो की नाही अरे कसं आहे की जे सामान वगैरे आहे ना तर ते माझ्या रूममध्ये आहेत आणि काही दिवस मात्र मी इकडे गेस्ट रूममध्येच झोपणार आहे. त्यावरती शिर्के म्हणतात की काय झालं मालक साहेब, तुम्ही गेस्ट रूममध्ये का झोपणार आहात, काही
अडचण वगैरे तर नाही ना? तर मालक साहेब म्हणतात की नाही शिर्के, हे बघा कसे आहे की आनंदीच्या डोक्याला लागलेले आहे, त्यामुळे काही दिवस ती तिकडे झोपेल, आराम करेल, जरा तिला बरं वाटेल. तिला वर शिफ्ट केलेलं आहे आणि मी गेस्ट रूम मध्ये काही दिवस राहायला आलो. तेव्हा लगेच आता शिर्केला आनंदच होतो. शिर्के म्हणतात की मालक साहेब, खरंच तुम्ही आनंदीबद्दल इतका चांगला विचार करतात, ते ऐकून खूप बरं वाटलं. खरंच थँक्यू. ठीक आहे, मी तुम्हाला डिझाईन तुमच्या फोनवर पाठवून देतो, तुम्ही मला सांगा आणि मेसेज करा. तेव्हा मालक साहेब म्हणतात की बरं ठीक आहे. तेव्हा मात्र शिर्केंनी आता डिझाईन मोबाईलवर पाठवलेले असतात आणि आता लगेच युगंधर ते डिझाईन बघत असतो. पण आता त्याच्या डोळ्याला चष्मा वगैरे नसतो, त्यामुळे जरा तो अंधुक होऊन बघत असतो. व्यवस्थित काही स्पष्ट दिसत नसतं. तो मात्र स्क्रीन अगदी खूप छोटी असल्यामुळे मात्र ते डिझाईन काही व्यवस्थित दिसत नाही. तेव्हा तो विचार करतो की आपला चष्मा कुठे आहे, पण चष्म्याशिवाय तर मला ही डिझाईन व्यवस्थित दिसणारच नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की चष्मा मात्र आता तिकडे रूम मध्ये विसरलेला आहे आणि आनंदी मात्र आता तिथे झोपली असेल. आता आनंदीला डिस्टर्ब नकोय, मग काय करू असा आता युगंधर विचार करतोय. त्यानंतर इकडे विद्याधर आपल्या रूम मध्ये दारू पितोय आणि दारू पिता पिता मात्र त्याला ते क्षण आठवते की आत्ताच्या आत्ता मी जातो आणि सगळं काही मिताली आणि पृथ्वीला सांगतो की आनंदीसाठी याने ही वटपौर्णिमा का केली होती. ते सगळ्याचा तो आता विचार करत असतो. तेव्हा शिल्पा त्याला म्हणलेली असते की हो जा ना, जाऊन सांग, नाहीतर मी सुद्धा अख्ख्या घराला ओरडून सांगेल की कुकरचा तो ब्लास्ट कोणी केला होता, ब्लास्ट तूच केला होता. हे सर्व आठवल्यानंतर त्याला शिल्पाचा तर राग येतो, पण तो म्हणतो की त्या आंधळ्या आनंदीचा पायगुण इतका वाईट आहे की आता शिल्पताई सुद्धा माझ्या विरोधात जात आहे. आणि तेव्हा तो दारू ग्लास मध्ये ओतत असतो, पण त्याच आपल्या बोटाकडे लक्ष जातं. बोटामधील अंगठी तेथून गायब असते. तेव्हा तो विचार करतो की यायला, अरे ती अंगठी कुठे गेली, आणि बघतो तर काय, तेव्हा त्याला आठवतं जेव्हा तो आता ते सर्व कारस्थान करण्यासाठी किचन मध्ये गेलेला असतो आणि जेव्हा ते पीठ मात्र तो कुकरला लावत असतो त्याच वेळेस त्याची अंगठी किचन मध्ये पडलेली असते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं. तेव्हा तो डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की बोंबला, अरे देवा, अंगठी तर किचन मध्येच राहिली वाटतं. ती अंगठी जर सकाळी सकाळी म्हणजे नोकराच्या हाती पडली तर ते मात्र डायरेक्ट युगंधरच्या जवळ देतील. हे सगळे नोकर मात्र आनंदीचे चमचे झालेले आहेत. सगळेजण आता पान फेडायला लागलेत. ही जर अंगठी मात्र आता युगंधरच्या हातात पडली तर तो कुकरचा जो काही ब्लास्ट आहे तर तो मात्र मी केलेला आहे हे मात्र कळायला 2-3 सुद्धा सेकंद त्याला लागणार नाहीत. ती शिल्पाताई माझ्या गळ्यावर सुरा ठेवून बसलेली आहे. काही झालं तरी ती अंगठी मला आत्ताच्या आत्ता माझ्या ताब्यातच घेतली पाहिजे, म्हणून घाईघाईने तो आता जोरजोराने दरवाजा उघडतो आणि किचन मध्ये येत असतो. त्यानंतर आनंदी आणि सुनीताताई ह्या झोपलेल्या आहेत. तेव्हा आनंदीला काही रूम मध्ये आता झोप येत नसते. ती मात्र सुनीताताईंना उठवते. सुनीताताई झोपलेल्या असतात. सुनीताताई अहो झोपलात का असं विचारते. तेव्हा सुनीता उठून बसते आणि म्हणते की काय झालं आनंदीताई, अहो झोपा ना, नाही तर मी मालक साहेबांना जाऊन सांगेल. तेव्हा आता आनंदी म्हणते की प्लीज अहो सुनीताताई ऐका, मला खरंच इथे झोप येत नाही, खूप असं अवघडल्यासारखं होतं, प्लीज सुनीताताई. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की आनंदीताई तुम्ही सुद्धा झोपा आणि मला सुद्धा झोपून द्या. तर आनंदी म्हणते की नाही अहो सुनीताताई प्लीज ऐकून घ्या माझं, मला बेडवर झोपच येत नाही, प्लीज मला झोपच येत नाही सुनीताताई, प्लीज प्लीज करत असते. आणि तेवढ्यात तेथे युगंधर आपला चष्मा नेण्यासाठी येतो. युगंधर म्हणतो की काय झालं, तुम्ही काय करतात, आणि तेवढ्यात घाबरूनच आता सुनीताताई उठून बसतात. तेव्हा युगंधर विचारतो की तुम्ही अजूनपर्यंत झोपला नाहीत का. तर सुनीताताई म्हणतात की मालक साहेब तुम्ही. युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, अगं तुला शांत झोप मिळावी, तुला आराम मिळावा म्हणून तुला ह्या खोलीमध्ये ठेवलं, मी तर तिकडे गेस्ट रूम मध्ये जाऊन राहतो आणि रात्री अपरात्री कसल्या गप्पा मारतात तुम्ही. मी तो समोर येतो. आनंदीला विचारतो की काय झालं आनंदी, तू अजून का झोपली नाहीस, औषध वगैरे वेळेवर घेतलीस ना तू, डॉक्टर काय म्हणाले तुला माहिती आहे ना की जर व्यवस्थित आराम नाही केला, औषध वेळेवर नाही घेतली तर जखम कशी लवकर भरेल बरं. तेव्हा आता आनंदी म्हणते की हो मालक साहेब मी औषध वगैरे वेळेवर घेतली होती पण मला इथे झोपच लागत नाही. ते ऐकून आता युगंधर म्हणतो की काय बोलतेस आनंदी, काही झोप येत नाही, काही दुखतं का, काही अडचण आहे का. आनंदी म्हणते की नाही हो मालक साहेब काही नाही, असं नाही. तेव्हा आता लगेच म्हणजे आनंदी म्हणते की मालक साहेब हा बेड खरंच खूप मऊ आहे. त्यावरती मात्र आता लगेच युगंधर म्हणतो की काय बोलतेस आनंदी, मऊ आहे. खालचा जो गेस्ट रूम मध्ये जो बेड आहे तर तो सुद्धा असाच आहे, मग तरी सुद्धा तुला झोप का येत नाही, आणि आता इथील आणि तेथील बेड सारखाच आहे. त्यावरती आता आनंदी मनात म्हणते अहो म्हणजे मालक साहेबांना माहिती नाही की मी किचन मध्ये झोपते, आणि जर त्यांना माहिती झालं तर ते आणखीनच ओरडतील. आणि तेवढ्याच सुनीताताई सांगायला जातात की आम्ही गेस्ट रूम मध्ये नाही तर किचन मध्ये झोपत आहोत. परंतु किचन मध्ये म्हणायचं तोच लगेच आनंदी पुढचं काही सुनीताताईंना बोलून देत नाही. आणि हो आम्ही गेस्ट रूम मध्ये झोपतो पण त्यापेक्षाही हा बेड जास्त मऊ आहे आणि मला नाही झोपता येत. तेव्हा आता युगंधर ऐकायला तयार नसतो. युगंधर म्हणतो की हे बघ लहान मुलांसारखी कारणं देणं बंद कर, व्यवस्थित झोप.
तुला नक्की झोप लागेल. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब, अगो मगाचपासून मी मात्र देवाचं नाव घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत आहे, तर मला झोप नाही येत. तेव्हा आता मालक साहेब सुनीताला म्हणतात की हे बघ सुनीता, अगं सकाळपासून तुझी खूप धावपळ झालेली आहे, तू जा रूम मध्ये जाऊन झोप. तेव्हा सुनीताताई म्हणतात की अहो मालक साहेब पण आनंदी. तर युगंधर म्हणतो की नाही सुनीताताई, तू झोप जाऊन, मी आहे तिच्यासोबत. तेव्हा मात्र आता युगंधर सुनीताताई बाहेर गेल्यानंतर त्या आपल्या रूम मध्ये झोपायला जातात. युगंधर मात्र लाईट वगैरे बंद करतो. आनंदीला म्हणतो की तू झोपण्याचा आता प्रयत्न कर. तेव्हा तो समोर खुर्चीवर बसतो. आनंदी मात्र आता तिला काही समजत नसतं. आता समोरच मात्र युगंधर खुर्चीवर बसलेला आहे आणि तो मोबाईलमध्ये मात्र आता संविधाने लहानपणी मुलांना जी काही अंगाई गायलेली असते, तर ती अंगाई मात्र त्याने आपल्या मोबाईलमध्ये अजूनपर्यंत आठवण म्हणून ठेवलेली आहे. आणि ती अंगाई जेव्हा आता तो मोबाईलमध्ये आता लावतो, तेव्हा आता आनंदी विचारते की काय झालं मालक साहेब, नक्की हे काय आहे. तर युगंधर म्हणतो की हे लहानपणी जेव्हा समिधा आपल्या मुलांसाठी अंगाई गायची, म्हणजे मुलांना जेव्हा झोप येत नव्हती तेव्हा ही आता अंगाई आहे. आणि जेव्हा मला आज सुद्धा झोप येत नसते, अस्वस्थ वाटत असतं, तेव्हा मोबाईलमध्ये मी ही अंगाई लावत असतो आणि आजपर्यंत ती मोबाईलमध्ये मी ठेवलेली आहे सेव्ह करून. समिधाचा आवाज ऐकल्यानंतर सगळं काही ताण निघून जातो आणि तू सुद्धा आता ही अंगाई ऐक, म्हणजे तुला सुद्धा झोप लागेल. तेव्हा मात्र आता त्याने मोबाईलमध्ये ती अंगाई लावलेली असते. अंगाई ऐकता ऐकता आता आनंदीला सुद्धा झोप लागते आणि युगंधरला सुद्धा. आणि तेव्हा मात्र आता युगंधर डोळे उघडतो तर त्याला समोर समिधा दिसते आणि समिधा आता अगदी खुश होत दोघांकडे बघत अंगाई गात आहे. तेव्हा युगंधरचे डोळे भरून येतात, डोळ्यातून पाणी येत असतं. समिधाची प्रत्येक आठवण त्याला आठवते आणि समिधा मात्र समोर आता अंगाई म्हणत आहे. तेव्हा मात्र आता आनंदी गाढ झोपलेली आहे आणि समिधा मात्र मस्त दोघांसाठी अंगाई गात आहे. दोघांकडे बघत असते. आता युगंधर डोळे भरून तिच्याकडे बघत असतो आणि आता तो तिच्या आठवणीत आणि तिच्या आठवणीमध्ये मग्न झालेला आहे आणि त्याला सुद्धा आता गाढ झोप लागलेली असते आणि मस्त आता समिधा अगदी बराच वेळ अंगाई गात असते. युगंधरला असं वाटतं की समिधा आपल्या समोरच आहे आणि आता तो तिची अगदी मग्न लावून अंगाई ऐकत असतो आणि आनंदी सुद्धा ऐकून ऐकून मस्त आता तिला झोप लागते. युगंधरला सुद्धा झोप लागते आणि आता अंगाई गाता गाता मात्र हे दोघेही झोपी गेलेले असतात आणि तेवढ्यात मात्र आता युगंधरला जाग येते आणि युगंधर म्हणतो की चला आता अंगाई ऐकता ऐकता मात्र आनंदीला झोप लागून गेलेली आहे. आनंदी आता मस्त झोपलेली आहे म्हणून आता युगंधर उठतो, परंतु आता मात्र त्याचा चष्मा राहून जातो आणि त्याला परत चष्म्याची आठवण होते आणि तो म्हणतो की चष्मा नेण्यासाठी आलो होतो पण चष्मा इथेच राहून गेला. आणि तेव्हा तो लगेच उठतो आणि उठून मात्र आता आपला चष्मा तो शोधत असतो. तो आता आनंदीच्या उशीखाली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि तो लगेच आता आनंदी गाढ झोपलेली आहे. अलगत मात्र आता तो उशी घालून चष्मा घेण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदी ह्या अंगावरून त्या अंगावर होते आणि आता हा अलगत मात्र तो चष्मा घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता त्याला असं वाटतं की आनंदीला जाग येऊ नये आणि तो आता आनंदीला ची झोप मोडून न देण्यासाठी आता ते चष्मा घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता तो अलगद असा हात म्हणजे त्या उशीच्या खाली आता चष्मा काढत असतो, परंतु आता होतं तर काय, तो आनंदीच्या खूपच जवळ येतो, अगदी आनंदीच्या चेहऱ्याजवळ. आनंदी ह्या अंगावरून त्या अंगावर होते आणि तेवढ्यात मात्र आनंदीच्या कानातील आहे तर ते असं वरतीच राहिलेलं असतं आणि वर जेव्हा आता त्याच्या गळ्यातील साखळी आहे तर ती साखळी मात्र आनंदीच्या कानाच्या जवळ येते आणि ते मात्र काता जेव्हा तो इकडून तिकडे होतो आणि ते काढण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात ती साखळी कानातील आता जे काही डूल आहे तर त्यामध्ये गुंतते आणि आता युगंधरच्या लक्षात येते. युगंधर चष्मा शोधत असतो आणि त्याच वेळेस आता आनंदीच्या कानामध्ये आता ही साखळी गुंतलेली आहे. लक्षात आल्यानंतर तो आता आनंदीला जाग येऊ नये यासाठी अलगत ती साखळी काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मात्र आता तो अलगत अशी साखळी काढत असतो, परंतु त्याला साखळी काही लवकर निघत नसते. तो प्रयत्न करत असतो आणि आता तो आनंदीच्या खूप जवळ आलेला असतो. आनंदीच्या चेहऱ्याकडे तो सारखा बघत असतो आणि ती साखळी अलगत काढून घेण्याचा प्रयत्न तो करत आहे आणि तो आनंदीला जाग येऊ नये यासाठी मात्र शांतपणाने ती साखळी तो काढत असतो. आणि तेवढ्यात मात्र अलगत तो साखळी काढतो आणि आपला चष्मा घेऊन बाजूला होतो. तो आनंदीकडे बघत असतो, तेथेच उभा असतो आणि त्याच वेळेस मात्र परत मात्र आता आपल्या रूम मध्ये येतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता इथे माझ्या खोलीमध्ये सुद्धा पाणी नाही आणि गेस्ट रूम मध्ये सुद्धा पाणी नाही आणि इकडे आनंदीच्या रूम मध्ये सुद्धा नाही. जर आनंदीला जाग आली तर आनंदी कसे खाली येणार, त्यामुळे आता मलाच काहीतरी पाणी वगैरेची सोय तेथे करावी लागेल. म्हणून तो आता पाणी घेण्यासाठी किचन मध्ये येणार असतो. तो चंबू वगैरे घेतो आणि तो किचन मध्ये येतच असतो, पण त्या अगोदरच मात्र आता हा धावतच घाबरलेला विद्याधर किचन मध्ये आलेला असतो, कारण त्याला आपली अंगठी तेथे राहिलेली
आहे आणि अंगठी जर त्या युगंधरच्या हाती लागली तर मात्र खूप मोठा प्रश्न उभा राहील आणि कुकरचा ब्लास्ट आपणच केलेला आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध होईल. म्हणून विद्याधर धावतच अंगठी नेण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो. किचनमध्ये येऊन आता तो अगदी घाईघाईने ती अंगठी शोधत असतो, पण अंगठी काही तेथे त्याला सापडत नसते. त्यामुळे त्याला फार टेन्शन येतं. तो डोक्याला हात लावतो. तेव्हा शोधता शोधता मात्र त्याला ती अंगठी तेथे सापडते. तो लगेच ती अंगठी बोटामध्ये घालतो आणि म्हणतो की आता सापडली. त्याला खूप आनंद होतो आणि आता कुणाच्या बापाला सुद्धा कळणार नाही की हा ब्लास्ट आहे तर तो मी घडून आणला होता. तो खूप खुश होतो आणि तेथून जायला निघतो. पण तोच आता ह्या युगंधरच्या बुटाचा आवाज येतो. तेव्हा त्याला समजतं की नक्की युगंधर किचनमध्ये येत आहे. विद्याधर फारच घाबरतो आणि तेथे कुठे लपावं म्हणून जागा शोधत असतो. युगंधर खाली असतो आणि विद्याधर लगेच आता तेथे ओट्यामागे लपून बसलेला आहे. आणि आता युगंधर मात्र आतमध्ये येतो. फ्रीजमधून पाण्याची बॉटल वगैरे घेऊन तो किचनवरून ग्लास वगैरे घेतो आणि त्यामध्ये पाणी वगैरे ओततो. आणि त्याच वेळेस आता विद्याधर तेथे लपून बसलेला आहे आणि विद्याधर आता बघतोय युगंधर केव्हा बाहेर जातो. आणि युगंधर आता पाणी वगैरे पितो आणि तो पाणी घेऊन जायलाच निघतो. तोच काय होतं तर हा विद्याधरचा फोन जोरजोराने आता वाजायला सुरुवात होते आणि तेवढ्यात युगंधरच्या लक्षात येतं. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर स्वतःला म्हणतो की येथे कोणी कोणाचा फोन विसरून गेलं की काय, म्हणून तो फोन शोधत असतो. इकडे तिकडे फोन शोधत असतो आणि तेवढ्यात मात्र आता तो इकडून येतो. विद्याधर लगेच आता ह्या साईडने वळतो आणि तेथे लपून बसतो. युगंधर शोधत असतो नक्की मोबाईल कुठे आहे आणि फोन कुठून वाजत होता. आणि स्वयंपाकघरामध्ये कुणाचा फोन राहिला असेल, बहुतेक हॉलमध्ये मात्र आता कुणाचा तरी मोबाईल राहिला असेल आणि तोच वाजत असेल, म्हणून तो आता हॉलमध्ये जायला निघतो. परंतु हा विद्याधर खूपच घाबरलेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता लगेच हा युगंधर बाहेर जातो. युगंधर बाहेर गेल्या क्षणी मात्र आता हा विद्याधर खूपच घाबरलेला असतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. त्याला असं वाटतं की युगंधर आता बाहेर गेलेला आहे, म्हणून तो लगेच उठून उभा राहतो आणि इकडे तिकडे पाहतच असतो. युगंधर आता हॉलमध्ये नक्की कोणाचा फोन वाजतोय हे शोधण्यासाठी गेलेला असतो आणि हा खूपच घाबरलेला असतो. आता मात्र थोड्याहून मात्र युगंधरने विद्याधरला पाहिलेलं नसतं आणि शेवटी आता हा युगंधर बाहेर गेलेला आहे या संधीचा फायदा घेऊन आता हा विद्याधर उठतो. त्याला त्याची अंगठी तर मिळालेली असते, परंतु त्याच वेळेस मात्र आता युगंधर तेथे आलेला आहे आणि आता मात्र विद्याधरची पूर्णपणे घाबरगुंडी उडालेली असते की काय करावं, कसं बाहेर जावं हे त्याला काहीच कळत नसतं. म्हणून तो आता तेथेच उभा असतो. म्हणून आता हा आनंदीला त्रास देणारा असतो, कारण आनंदीमुळे हे सर्व घडत आहे असं त्याला वाटत असतं. आणि गुपचूप उठून उभा राहतो आणि उठून उभा राहिल्यानंतर मात्र आता तो तिकडे येत असतो. त्यानंतर मात्र आता तिकडे आल्यानंतर आता त्याला युगंधर गेलेला आहे हे रूममध्ये समजतं. तेव्हा मात्र घाबरत अगदी पाऊल टाकत तो मात्र तिकडे आलेला असतो आणि आता युगंधरने मात्र त्याला बघितलेलं नसतं. युगंधर आनंदीसाठी आता परत रूममध्ये पाणी घेऊन जाणार असतो, कारण आनंदीला पाणी लागेल आणि आनंदीने खाली यायला नको, म्हणून तो आता आनंदीच्या रूममध्ये गेलेला आहे. आणि हा विद्याधर त्याचा पाठलाग करत आता त्याच्या मागे येणार आहे, कारण आता या विद्याधरला मात्र काहीतरी युगंधर आणि आनंदीचं काहीतरी कारस्थान करायचं असतं. आणि स्वतःची अंगठी तर मिळालेली असते, पण आणखीनच काहीतरी आता त्याला प्रयत्न घडून आणून आनंदीला त्रास द्यायचा असतो. यासाठी तो हे सर्व नाटक करत असतो. आणि आता मात्र आनंदीला तो आणखीन घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. एकतर हा कुकरचा ब्लास्ट घडून आणून त्याने आनंदीच्या जीवावर आता उठण्याचं एक संकट तिच्या जीवावर आणलेलं असतं, पण देवकृपेने मात्र आनंदी ह्या सगळ्यातून वाचलेली आहे आणि सुखरूप मात्र ती आता बरी आहे. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता दुसऱ्या दिवशी आनंदी किचनमध्ये असते आणि हा विद्याधर पुन्हा तिला त्रास देण्यासाठी तेथे येतो आणि म्हणतो की काय झालं अगं आनंदी, म्हणजे तू पृथ्वी आणि युगंधर म्हणजे बाप लेकामध्ये सेटलमेंट करणार आहे वाटतं, आणि मी ते पूर्ण होऊन देणार नाही. तू कितीही प्रयत्न कर, मी त्या दोघांना मात्र वेगळं करण्याचा प्रयत्न करतच राहणार आहे. तू कितीही त्यांना एकत्र कर, मात्र शेवटी ते एकत्र येऊ शकत नाही, कारण आता पृथ्वी माझ्याकडून आहे आणि तुझं हे स्वप्न मी पूर्ण होऊनच देणार नाही. तेव्हा आनंदी मात्र अगोदर घाबरलेली असते, पण त्याचा हात झिडकारत ती मागे होते आणि म्हणते की हे पग लक्षात ठेव, अरे राक्षसा, मी सुद्धा आता तुटलेली नाती आहे तर ती जोडणारी आनंदी आहे, लक्षात ठेव. तेव्हा आता विद्याधर तिला धमकावतो. विद्याधर म्हणतो की मी सुद्धा निंबाळकर घराण्याची राख केल्याशिवाय राहणार नाही. तू कितीही प्रयत्न कर, शेवटी मी निंबाळकर घराण्याला जळून खाक करेल, म्हणजे करेलच. आणि युगंधर आणि आता तो पृथ्वी या दोघांना मी कायमचं वेगळं आणखीन करण्याचा प्रयत्न करेल. तू कितीही त्यांना जोडण्याचा प्रयत्न कर. तेव्हा मात्र आनंदी खबरदार म्हणून आता ह्या विद्याधरला जोरात ढकलून देते. तेव्हा आता विद्याधरला फारच राग येतो आणि तो आनंदीच्या अंगावर धावून येतो. आनंदीच्या अंगावर धावून आल्या क्षणी मात्र आता आनंदी म्हणते की हे पग,
तू कितीही प्रयत्न कर, मी माझ्या मुलांच्या आड येणाऱ्याला तुला कधीही माफ नाही करणार. तू मात्र माझ्या मुलांना आणि माझ्यामध्ये जे काही आडकाठी निर्माण करतो मी तुला नाही सोडणार. तू त्यांच्या वाटेला जरी गेला तरी सुद्धा माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, मी तुला नाही सोडणार. मालक साहेब आणि मुलामधील जो काही दुरावा आहे, दुरावा मी स्वतः मिटून दाखेल आणि तुला तर नालायक नराधमा मी कधी एकत्र नाही येऊन देणार. कारण मालक साहेब आणि मुलामध्ये जो काही दुरावा वाढवलेला आहे तो सगळा दुरावा मात्र तू वाढवलेला आहे. त्यामुळे मी तुला सोडणार नाही. तू कितीही प्रयत्न कर मुलामध्ये आणि मालक साहेबांमध्ये दरी निर्माण करण्याचा, पण त्यामध्ये आता जो काही दुरावा निर्माण झालेला आहे त्यामध्ये मी आता अगदी प्रेमाचा ओलावा निर्माण करेल आणि शेवटी सगळ्यांना एकत्र आणेल, हे लक्षात ठेव. आणि तुला मी घाबरणारी नाही. तेव्हा आनंदीने कडक भाषेमध्ये आता ह्या विद्याधरला उत्तर दिलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.